ಈಚೆಗೆ ನಡೆದ ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪರೀಕ್ಷೆಯ ಮಾದರಿ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಕೆಎಸ್ಇಎಬಿ ಪ್ರಕಟಿಸಿದೆ. ಈ ಮಾದರಿ ಉತ್ತರಗಳನ್ನು ನಾವು ಒಮ್ಮೆ ನೋಡಬಹುದು. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನಾದ್ರೂ ನಮ್ಮ ತಕರಾರುಗಳಿದ್ರೆ ನಾವು ಅದನ್ನ ಮಂಡಳಿಯ ಗಮನಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾವು ತರಬಹುದಾಗಿದೆ. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ನಾವು ನೋಡೋಣ. ಇದು MCQ ಇರ್ತವೆ. ज्ञान का विलोम रूप बी अज्ञान, बहन का पुल्लिंग रूप भाई, बहुवचन शब्द, इसमें बहुवचन शब्द कौन सा है? पैसे, प्रथम प्रेरण क्रिया रूप ये गिराना, परोपकार शब्दी में संधि कौन सी है? गुण संधि, राजमहल में तत्पुरुष समास है, उसी तरह मोटर उसके ऊपर से निकल गई। यहाँ ये कौन सी ये है? विस्मय आदि बोधक है। विस्मय आदि बोधक को हम लिखना है। देश को तुम पर गर्व है पर ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರ. ಹಾಗೆಯೇ ಅನುರೂಪತೆಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡೋಣಂತೆ. ಮೊದಲನೇದು, सक्सेना परिवार का मालिक धीरज सक्सेना, रोबोट कंपनी का मालिक, रोबोट कंपनी का मालिक कौन है? रोबोजिट। कुवेंपु ज्ञानपीठ से पुरस्कृत, CNR राव भारत रत्न से पुरस्कृत। टोली का नाम क्या है? बाल शक्ति। टोली का मुखिया कौन है? मोहन। कृष्ण को चिढ़ाने वाला बलराम है, कृष्ण को मनाने वाली यशोदा। टमाटो किसका आवश्यक अंग बन गया है? भोजन का। बाल शक्ति टोली की तारीफ किसने की? कलेक्टर ने। कवि किसे प्रणाम कर रहे हैं? भारत माता को या मातृभूमि को? दिनकर जी के अनुसार आज की दुनिया कैसी है? विचित्र और नवीन है। 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ನ 8 ಕ್ವಶನ್ಗಳಿದಾವೆ. ಅವುಗಳ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳನ್ನ ಕ್ವಿಕ್ ಆಗಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. चप्पलों की चोरी होने पर ईमानदार डेलीगेट ने क्या सुझाव दिया? चप्पलें एक जगह नहीं उतारनी चाहिए, एक चप्पल चप्पल ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ತಪ್ಪಿದೆ. एक चप्पल एक जगह, दूसरी चप्पल दूसरी उससे 10 फीट दूरी पर उतारनी चाहिए ಅಂತ ಅವರು ಸಲಹೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. धीरज सक्सेना ने घर में रोबोट रखने का निर्णय क्यों लिया? नौकर साधुराम घायल होकर अस्पताल में भर्ती हो गया था, अतः साधुराम की जगह घर का काम करने के लिए रोबोट लाने का निश्चय किया. अटलीस्ट इಷ್ಟು ಬರೆದಿರಬೇಕು. ಇದು ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳು. लालिम और किंचलादम ने किन किन जानवरों से मुलाकात की? हाथी, सांप, भैंस और मछली से मुलाकात की. प्रेमचंद के अनुसार सेब का क्या महत्व है? रोज एक सेब खाने पर डॉक्टर के पास जाने की जरूरत ना रहेगी. सेब केवल स्वाद की चीज नहीं, उसमें गुण भी हैं. दिनकर जी के अनुसार मानव का सही परिचय क्या है? जो मानव दूसरे मानव से आपसी ईर्ष्या द्वेष को छोड़कर प्रेम से भाईचारे के साथ रहता है, वही सही मानव कहलाता है. बलराम कृष्ण के माता पिता के बारे में क्या कहता है? नंद और यशोदा गोरे हैं, लेकिन तुम्हारे शरीर क्यों काला है? तुम्हें यशोदा माँ ने जन्म नहीं दिया है, बल्कि मोल लिया है. शनि ग्रह के उपग्रहों के बारे में लिखिए. ಇದರ ಉತ್ತರ ಏನು? पहले शनि के 10 उपग्रह खोजे गए थे. पायोनियर और वाइजर अंतरिक्षयान की खोजबीन में उपग्रहों का और 7 उपग्रहों का पता चला है. टाइटन शनि का सबसे बड़ा और दिलचस्प उपग्रह है. शनि ग्रह सौरमंडल का ಅತ್ಯಂತ ಸುಂದರ ಗ್ರಹ है. कैसे ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಏನಿದೆ? ಹೀಗಿದೆ. शनि ग्रह के चारों ओर सुंदर वलय है, वो स्पष्ट और विस्तृत हैं. ऐसा लगता है प्रकृति ने उसके गले में खूबसूरत हार डाल दिए हैं. सत्य की महिमा पाठ में किन किन महान व्यक्तियों का उल्लेख किया गया है? राजा हरिश्चंद्र, राजा दशरथ, महात्मा ಗಾಂಧಿ, ಜಾನ್ ಮೆನ್ಸ್ಫೀಲ್ಡ್. ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ್ದಾದ್ರು 3 ಹೆಸರು ಬರೆದ್ರು ಕೂಡ ಸಾಕು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಅದರ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ 24ನೇ ಪ್ರಶ್ನೆಯಲ್ಲಿ मीना मैडम ने कार्य शिविर में किन किन कार्यक्रमों का आयोजन किया था? कविता वाचन, कविता रचना, नाटक प्रदर्शन, संभाषण कौशल, टेराकोटा गुड़िया बनाना. इनमें से कोई चीज ಇದರಲ್ಲಿ ಯಾವ್ದಾದ್ರು 3 ನಾವು ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಬರೆದ್ರೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ ನಮಗೆ ದಕ್ಕುತ್ತವೆ. 25ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಕೇಳಿದರೆ 3 ಮಾರ್ಕ್ಸಿನ ಕ್ವಶನ್ಗಳಿಗೂ 27 ಅಂಕಗಳಿಗೆ ಲೇಖಿका के प्रति गिल्लू की ममता का वर्णन कीजिए. ಇದೇ
ಈಗ ಪ್ರಶ್ನಾರ್ಥಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾವು ಕಾಮನ್ ಆಗಿ ಏನಂತ ಕೇಳಿದೀವಿ, ಗಿಲ್ಲು के प्रति लेखिका की ममता का वर्णन कीजिए ಕೇಳಿದೀವಿ. ಆದ್ರೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ತಿರುಗಿಸಿ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಈ ಉತ್ತರವನ್ನ ಅವರು ಕೀ ಆನ್ಸರ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಎಲ್ಲರ ಬೇಡಿಕೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು ಕೂಡ ನೀವು ಮಾರ್ಕ್ಸ್ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನು ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮುಂದೆ ಈ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಏನು ಫಲಿತಾಂಶ ಏನ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಚರ್ಚೆ ಮಾಡೋದಂತೆ. गिल्लू हमेशा लेखिका के समीप रहना पसंद करता था। लेखिका की गैर हाजिरी में वो बहुत उदास रहता था। तब काजू भी कम खाता था। उनकी अस्वस्थता में तकिए के सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से उनके सिर और बालों में होले होले सहलाता था. ಈ ರೀತಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೋಡ್ಬೇಕಿದು ಮುಂದೆ ಏನಂತ ನಿರ್ಣಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ. जलालुद्दीन के व्यक्तित्व का परिचय दीजिए. जलालुद्दीन रामेश्वरम के स्थानीय ठेकेदार थे. वे शिक्षित थे, अधिक सामान्य ज्ञान रखते थे, पूरे इलाके में अंग्रेजी लिखने वाले एकमात्र व्यक्ति थे. कलाम को हमेशा शिक्षित व्यक्ति वैज्ञानिक खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे. कलाम के व्यक्तित्व के निर्माण में उनका बहुत बड़ा पात्र है. सोशल नेटवर्किंग एक क्रांतिकारी खोज है, कैसे स्पष्ट कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ. सोशल नेटवर्किंग ने दुनिया भर के लोगों को एक जगह पर ला खड़ा कर दिया है. इसके कई साइट्स है, फेसबुक, आर्कुट, ट्विटर आदि. इनके द्वारा देश विदेश के लोगों की रहन सहन, वेशभूषा, खान पान के अलावा संस्कृति, कला आदि विषयों को जान सकते हैं. एवरेस्ट की चोटी पर पहुंचकर विजेंद्र ने क्या क्या किया, विवरण दीजिए. चोटी पर पहुंचकर एवरेस्ट की चोटी पर पहुंचने के बाद खड़े होने के लिए सुरक्षित जगह बना ली. फावड़े को उपयोग करके घुटनों के बल पर बैठी, बर्फ पर अपने माथे को लगाकर सागर माथे के ताज का चुम्बन किया. हनुमान चालीसा और दुर्गा माँ का चित्र को चित्र को लाल कपड़े में लपेटकर पूजा करके बर्फ में दबा दिया. अंगदोर जी के प्रति आदर भाव से झुकी या प्रणाम की. कर्नाटक के प्राकृतिक सौंदर्य का वर्णन कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ. कर्नाटक की प्राकृतिक सुषमा नयन मनोहर है. पश्चिम में विशाल अरबी समुद्र है. दक्षिण से उत्तर की छोर पर पश्चिमी घाट है. दक्षिण में नीलगिरी पर्वतमालाएं शोभायमान है. कर्नाटक चंदन का आगर है. यहाँ अनेक नदियां और जलप्रपात हैं. कविता में मातृभूमि के प्राकृतिक सौंदर्य का वर्णन कैसे किया है बताइए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ. मातृभूमि के खेत हरे भरे सुशोभित हैं. यहाँ के वन उपवन फल फूलों से समृद्ध हैं. जमीन के अंदर अपार खनिजों का संपत्ति भरा हुआ है. कविता के आधार पर समय के महत्व को समझाइए. समय अनमोल है. ईश्वर द्वारा मनुष्य को प्राप्त अनुपम धन है. कौन सा? समय. समय को व्यर्थ नहीं गंवाना चाहिए. बीता हुआ समय वापस नहीं मिलता. समय का सदुपयोग करने वाला को ही सफलता प्राप्त होती है. ಮುಖ್ಯ ಮುಖ್ಯಾಂಶವಾಗಿ ಖಾನ್ ಪಾನ್ ಕುರಿಯಬೇಕು, ಪಾಲೆ ಪೋಸೆ ಸಕಲಂಗು ತುಳಸಿ सहित विवेक. ಇದರ ಭಾವಾರ್ಥವನ್ನು ನಾವು ಬರೀಬೇಕು. तुलसी ने मुखिया के लक्षणों के बारे में बताया है. मुखिया को मुख की तरह होना चाहिए. मुख अकेला खाता है. शरीर के सभी अंगों का समान रूप से विकास होता है. वैसे ही मुखिया को समाज के सभी अंगों के विकास के लिए सदा काम करना चाहिए. कन्नड़ अथवा इंग्लिश ಅಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ. प्रकृति हमारी माता है, इसलिए हमें प्राकृतिक संपत्ति का सदुपयोग करना चाहिए. अपने पर्यावरण को ಸ್ವಚ್ಛ ರಖನಾ ಹಮಾರ ಕರ್ತವ್ಯ है. ಪ್ರಕೃತಿ ನಮ್ಮ ತಾಯಿ, ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸಂಪತ್ತನ್ನು ಸದ್ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು. ನಮ್ಮ ಪರಿಸರವನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳುವುದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ನೇಚರ್ ಈಸ್ ಅವರ್ ಮದರ್, ಸೊ ವಿ ಶುಡ್ ಯೂಸ್ ದ ನ್ಯಾಚುರಲ್ ರಿಸೋರ್ಸಸ್ ಇನ್ ಎ ಕರೆಕ್ಟ್ ವೇ. ಇಟ್ ಈಸ್ ಅವರ್ ಡ್ಯೂಟಿ ಟು ಕೀಪ್ ಅವರ್ ನೇಚರ್ ಕ್ಲೀನ್. 5-6 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸತಕ್ಕಂತಹ 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ. ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಹಾಗೂ ಯಾರ ಬಗ್ಗೆ? बसंत ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. राज किशोर ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಹೀಗೆ ಬರೀಬೇಕು. राज किशोर मजदूरों के नेता थे, गरीबों की मदद करते थे. बसंत की मदद करने के उद्देश्य से छलनी खरीदते हैं. घायल बसंत की सहायता के लिए खुद झोंपड़ी तक जाते हैं. डॉक्टर को बुलवाते हैं. चिकित्सा का सारा खर्च खुद देख लेते हैं. वे एक दयालु नेता थे. ಹಾಗೆ ಬಸಂತ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ, बसंत मेहनत करके अपने छोटे भाई के साथ ईमानदारी से जी रहा था. बिना छलने लिए जब राजकिशोर पैसे देने जाते हैं, उसे भीख मांगकर इनकार करता है लेने से.
यह उसका स्वाभिमान है। मोटर दुर्घटना के बाद होश आते ही राजकिशोर के छुट्टे पैसे प्रताप के हाथों में भेजता है। यह उसकी ईमानदारी है। इसकी बसंत ಈ ಕವಿತೆಯನ್ನು ನಾವು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಬೇಕು। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। ಈ ಒಂದು ಗದ್ಯಾಂಶವನ್ನು ನಾವು ಓದ್ಬಿಟ್ಟು ನಾವೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ವಿವೇಕಾನಂದರ ಬಗ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಪ್ರ- ಗದ್ಯಾಂಶ ಇದು. ಈ ಪ್ಯಾಸೇಜ್ ನ ಓದ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಈ ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರಿಸಬೇಕು। ನೀವು ಉತ್ತರಿಸಿದ್ದೀರಾ, उत्तरಗಳು ಹೇಗಿದಾವೆ ನೋಡೋಣ। विवेकानंद की विवेकानंद का शरीर कैसा था? विवेकानंद रोज कौन सी पुस्तक पढ़ते थे? विवेकानंद का शरीर कैसा था ಅನ್ನೋದಕ್ಕೆ स्वस्थ और सुंदर था। विवेकानंद रोज भगवत गीता पढ़ते थे। विवेकानंद की प्रबल आकांक्षा क्या थी? ईश्वर को देखने की थी। विवेकानंद के अनुसार नास्तिक कौन है? नास्तिक ये वो है जो अपने ऊपर विश्वास नहीं करता। ಹಾಗೇನೆ ಈ ನಿಬಂಧ ಕೇಳಿದರೆ 12ರಿಂದ 15 ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು 4 ಅಂಕಗಳಿಗೆ। ಗ್ರಾಮ ಸುಧಾರ್ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿರಬಹುದು, ಜನಸಂಖ್ಯಾ ಸಮಸ್ಯೆದ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ಅದರ ಪರಿಹಾರದ ಬಗ್ಗೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದರೆ ಇದರ ಪ್ರಸ್ತಾವನೆಗೆ 1 ಅಂಕ, ವಿಷಯ ವಿಸ್ತಾರಕ್ಕೆ 2 ಅಂಕ ಮತ್ತೆ ಉಪಸಂಹಾರಕ್ಕೆ 1 ಅಂಕ, ಹೀಗೆ 4 ಅಂಕಗಳು ನಮಗೆ ಸಿಗ್ತವೆ। ಇದರಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಹೆಂಗ್ ಅನ್ಕೋಬಹುದು, ಪ್ರಸ್ತಾವನೆಗೆ 1 ಅಂಕ, ವಿಷಯ ಪ್ರವೇಶ ಮತ್ತೆ ಈ ವಿಷಯ ವಿಸ್ತರಣೆಗೆ 1 ಅಂಕ, ಉಪಸಂಹಾರಕ್ಕೆ 1 ಅಂಕ ಅಂತ ನಾವು ಒಟ್ಟು 4 ಅಂಕಗಳು ನಮಗೆ ಸಿಗ್ತವೆ ಅಂತ ನಾವು ಅನ್ಕೋಬಹುದು। ಹಾಗೇನೆ ಪತ್ರದ ಲೇಖನಕ್ಕೂ ಅಷ್ಟೇ, ನಾವು ಕಾಮನ್ ಆಗಿ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಬರೆದಿರ್ತೀವಿ, ಅದರಿಂದ ವ್ಯವಹಾರಿಕ ಪತ್ರದ ಶ್ರೇಣಿಯಲ್ಲಿ ಬರುತ್ತದು। ಆ ಅಡ್ರೆಸ್ಗೆ 1/2 ಅಂಕ, ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಅಡ್ರೆಸ್ಗೆ 1/2 ಅಂಕ, ವಿಷಯಕ್ಕೆ 1/2 ಅಂಕ, ಅಂದ್ರೆ ಇದು ವಿಷಯ ಅಂತ ಸಂಬೋಧನ ಪೂಜಿ ಗುರೂಜಿ ಈ ತರ ಏನೋ ಬರೀತೀವಲ್ವಾ ಅದಕ್ಕೆ 1/2 ಅಂಕ, ಮತ್ತೆ ಬಾಡಿ ಆಫ್ ದ ಲೆಟರ್ ಅಂದ್ರೆ ವಿಷಯ ವಸ್ತುಗೆ 1.5 ಅಂಕ, ಮತ್ತು ಕೊನೆಗೆ ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಸೈನ್ ಮಾಡಿ ಇದ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ 1/2 ಅಂಕ, ಒಟ್ಟು 5 ಅಂಕಗಳನ್ನ ಈ ರೀತಿ ನಾವು ಪಡ್ಕೋಬಹುದು। ಇದು ನಿಮ್ಮ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯ 2023ನೇ ಸಾಲಿನ ಈ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯ ಉತ್ತರಗಳಾಗಿತ್ತು, ಕೀ ಆನ್ಸರ್ಗಳು। ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಕೀ ಆನ್ಸರ್ ನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಭೇಟಿ